बिला हाताचा पाळणा नेत्राचा देवा आईने केलेला असतो. बरोबर आहे, तिला वाईट वाटणारच. कारण आईनं वडिलांना लहानाचं मोठं करायचं दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं म्हणलं तर त्या आईचा अंतकरण वडिलाचा अंतकरण होतं बाबा. आणि आई सदा न कधी त्या मांडवा कारण ज्यावेळी आपल्या पोटाला चिमुटा मारतात तो त्या लहानता पोरांनी पोटाला घालून लहानाचं मोठं केलेलं असतं या. कारण शिक्षण शिकवून होय चांगलं त्यांचा पुत्र उद्योग जावं या आईबाची अपेक्षा असते. बरोबर आहे की. पण आईचं रड कसं असतंय दिसून येतं माणसाला. बरोबर आहे, पदर धरून. आई काय करते मांडवात हा पदर धरून रडत असते. बरोबर आहे की. काय म्हणलंय हा आई रडती पदर धरून माझ्या हारण चालली आधी महिनाभर बापाला गोडा असतं टेन्शन डोक्यात असतं. जास्त आई घरातलं बघती पण बाकी सगळं देणं घेणं व्यवहार. कारण ठरलेलं असलं 5 तोळ 4 तोळ तर त्या वडिलाला आपल्या जवळ पैसे अडकण असला तर ह्याला पाहुण्याला माग मित्राला माग 4 रुपये जमवा जमी करून ती लग्न पार पाडायचं असतं. ही त्याच्या डोक्यात असते. तेव्हा ती लेख बीक कोण त्याच्या डोक्यात पै पाहुणा बाकीचा कोण नसतो या. ज्यावेळी बाबा लग्न होतं लेकीच्या डोक्यावर अक्षदा पडत्यात आणि लेक ज्यावेळी मांडवाच्या बाहेर जाती आणि गाडीत ज्यावेळी बसती तेव्हा मात्र ह्याचा बांध फुटतो. तेव्हा ह्यो मोकळा होतो. त्या वडिलाचा अंतकरण असं उचलून येतं आणि त्या मंडपाला धरून बाप काय म्हणतो माहितीये का होय माझा बाप रडतो मंडप धरून माझा बाप रडतो मंडप धरून माझ्या हृदयातला काळीज चाललं सोडून हृदयातलं काळीज चाललं सोडून. वडिलाचं अंतकरण आणि भावाचं बी अंतकरण असते. कारण आपली लाडात वाढलेली लहानपणापासून एकामेकाला मारणार जेवताना खाणार चेष्टा मस्करी करणार पण ज्यावेळेला लग्न होतं भर सोडून जाणार त्यावेळी भावाचं बी अंतकरण भरून येताना हा माझा भाव रडतो गळ्याला पडून माझा भाव रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून. सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून. नांदाय जाती आणि घरी सुखी संसार प्रपंचाला लागते. होय त्यावेळी काय म्हणते माहितीये का हा सांग ना देवी माझ्या भावाला